पाण्यात सोड
उनकी निगाह संसार छोड़ने दिलाए भरता काय बाबा ऐकत नाही ना काय म्हणता काय केलं तुम्ही सगळे आपले तरी पण काय ऐकत नाही तुमच्याकडे गावावर बसते अंधारामध्ये उजेड केला पहात्या गुरुने आणि विवेक वाचून कळेना ब्रह्मज्ञान तुला कळेना ब्रह्मज्ञान
रिंगणीच्या काट्यामध्ये अडकला हाती रिंगणीच्या काट्यामध्ये अडकला हाती आता मला सांगा रिंगणीचा काटा तेवढा आणि हत्ती तेवढा लय मोठा बरोबर सांगताय ना बर माळावरती रिंगणीच्या काट्यामध्ये अडकला हाती माळावरती पायावर तुरी बघल्यावर भिंती देहामध्ये देव केले किल्ल्यावर वस्ती आणि विवेका वाचून उंदीर येऊन मांजराची बघून गेला उंदीर मांजराची बघून गेला तस्कराने खांब ठेवणी टाकायचा नेमा गौतमाने व्याघ्र मारुती चरणी स्थापेल काळे ना काय म्हणताय बरोबर का एक स्त्री 32 पुरुष कसे रात्रंदिवस आणि या पदाचा अर्थ करेल त्याचा होईन बी जास्त कळेल ब्रह्म या महाराज सौंदर्य केलाय फोटा गाडीचं देता सौंदर्य केलाय आता रात्रभर तुमचं गाड्या कुत्रे मांजर सगळं चाललंय मग तेच नाही ना त्यात काहीतरी असं आणि राम नाम मालकी तुझी पैसे ही टाकलं तुमचा कैसा होता कैसा कैची आई कैची बहीण आणि कैची असा होता
हा सोडा इकडे या तुम्ही बोला महाराज. बोला बोला महाराज. मगाच्या पासून रात्रभर बरंच भजन केलं. कसं झालंय गावठी एक म्हणाय बघा रात्रभर केलं ना आत नाही गेलं छान बोलायची सवय बर बोला तुम्हाला काय बोलायचं ह्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का? आता ह्याच्यावर बरंच काही बोलता येणार सर मला असं म्हणायचं आहे बोला मी तुळशीराम बोलणार म्हणलो आहे नाही का? बरोबर आहे समजायला पाहिजे. ते काय चोरून म्हणलं नाही किंवा बोललो नाही चूक होती त्यांची म्हणून बरोबर बरं का? बर आणि परत घालणार नवीन महाराज बोला असं ते म्हणत नाही का? असं ते म्हणतात त्यांनी चांगली लावली ना अतिशय चांगली लावली. सुरुवात कुठला केली केसाचा बाजूला कुठला बायकर भेट बायकर नाही का? सुरुवात कोणी केली महाराज? सुरुवात तुम्ही केली. सुरुवात आमच्याकडून झाली नाही. पारोपाने लावला तुम्ही संगीत वारीमध्ये शेर लावले नका काय भेट देऊ का नाही का? सुरुवात तुम्ही केली. शेवट कोणी करायचं महाराज? हो महाराज शेवट्याकडे मोठे दाखवतात 4 मोठे आपल्याकडे येतात सुद्धा सांगितलं होतं महाराज. मी माणूस आहे फटका बोलताना नीट बोलताना नीट बोलायचं. मी आदराने तुमची दायऱ्यावर सुद्धा नावं घेतली होती. तुळशीराम महाराज हरिभक्त पारायण म्हणलं होतं. राजा दशरथ हरिभक्त पारायण म्हणलं होतं. पण तुमच्या मुखात काही वाक्य नीट आली नाहीत. 12 वर्षाच्या मागे उकरून काढताय. तुमचं काम करता किती वेळा पुस्तकं आली पुस्तकाचा आपल्याला लाभ वाटते नाही तुम्हाला? तुम्हाला उभं राहायचं हे आहे का? या गाडीवर तुम्हाला तरी उभं राहायचं आला आहे का? मला जी तुळशीराम महाराज आमची बारी चालू असताना तुम्हाला काय बोलायचं? हा म्हणते हा बोलत नसतो. चुकी आहे नाही तुमची सांगा. हा दुसऱ्याला किती बोलताय? मी नाही शिवाय देऊ का? होय शेवट आमच्या आणि तू का शिव्या सांगितलं होतं तुम्हाला शेवटच्या बारी बोलणार नाही. पण तुम्ही तुमचा ह्याच्या सोडायच्या बारीने सांगितलं तर शेवट आम्ही चांगलंच करणार. तुम्हाला बोलू ना आम्हाला काय बोलता येत नाही का? एक वोट तर म्हणतोय पायी घालीन पायी. दादागिरी इकडे नाही चालणार म्हणावं. तिकडे तेवढंच करायचं. मला काय म्हणायचं आहे आपण आलो भजन करायला आयुष्याचं भजन नव्हतं महाराज. समाजाला फक्त प्रबोधन करण्यासाठी समाजाचं समाधान करण्यासाठी आलोय. एकमेकाला तोंडातून घालवून आपलं आयुष्य खराब करून कुणीच घेऊ नका. महाराज ते चांगलं नाही. आपण पेरू ते चुकवणार आहे. सगळ्यांनी चांगलं पेरा तर चांगलं गुण. एका गावाचं नाव काढलं होतं. एका गावाचं कुणाकडून आलं होतं सुरुवातीला? काय नंबर त्यांच्याकडून आलं. महाराष्ट्र सगळं गोळा करून आलंय महाराष्ट्र. एका गावाला भजन करा म्हणले म्हणून माझ्या तोंडातून शब्द केला नाही. एका गाव उभा राहतो तुम्ही पण एकटाच या. मी म्हटलं नव्हतं महाराज तुमचा शब्द तुमच्यावर ठेवला होता. नीट करा ऐकत चला. नाही सकाळ बोलू नका. नाही मी वाईट बोलणारच नाही. सकाळच्या भजन करताना भजनाच्या पद्धतीनंच झालं पाहिजे. तुम्ही एखाद्याला आरेकरूची भाषा नाही महाराज मला काय करायचंय ह्यांच्या एखाद्या पोराने इटल्या म्हणलेलं चालतं. ऐका गारवा म्हणलेलं चालतं. कुठल्या म्हणलेलं चालतं आणि आम्ही हात म्हणलेलं चालत नाही. हा कुठला नियम? हात म्हणल्याने आमच्या बोलणं म्हणून म्हणलो. ऐका जरा तुम्ही कोणीच कुणाला कमी नाही. आज तुम्ही बोलणार 2 शब्द ते 4 बोलणार. त्यांनी 4 बोलले आपण 10 बोलणार. हे चालत आलंय. मला काय म्हणायचं भजनामध्ये सरळ तुम्ही एवढ्या समाजात आया बहिणी असतात वयस्कर माणसं असतात. त्यांच्यासोबत जर आपण म्हणलं तुम्ही 10 गावांना 5 गावांना माझं इथून मागे देखील नाही आणि इथून पुढे आजही देखील तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. ही भाषा असते का? मी एकटाच कापे आहे तुम्हाला. अरे आमचं चुकलं तर तुम्ही 2 शब्द आम्हाला सांगा नाही ऐकू. तुमचं चुकलं नाही आम्ही उत्तर तुम्हाला दिलं तुम्ही चुकीचं बोला ना. तुमच्या बारेमध्ये बोला असू द्या आम्ही मान्य करतो ना. बरं का? प्रश्न उत्तराप्रमाणे होते. बोला हे चुकीचं सांगताय. प्रश्न उत्तराचा मुळीच नाही. कसं आहे
प्रश्न उत्तर खंडा विखंडा शास्त्र बांधणी पाहिजे होता. शास्त्र अनेक तोंडाने मांडतंय, त्या शास्त्रापर्यंत तुम्ही आम्ही कधीच पोचू शकत नाही. तुम्ही किती अभ्यासक असा, पण नक्कीच तुमचं तरी काहीतरी चुकणार, आमचं काहीतरी चुकणार. तुमच्याकडे जे आहे ते आमच्याकडे नसणार. त्यामुळे राहायचा काही अंदाज करू नका. आम्ही नाही. दुसरा विषय असा, तुम्ही कायम खोटं बोलता. आम्ही कायम खोटं बोलतो, कधीच खोटं नाही बोलला. हा बरोबर आहे. तुम्हाला ढोलीच्या वाड्यावरती तुम्ही एक शब्द प्रश्न आमचा सांगितला, आम्ही प्रश्न आमचा सोडवला. खोटं बोलतो ना आम्ही? हो ना, बरोबर. आणि चुकीचं जर असेल, एक मिनिट, आम्ही खरं सांगायचं का? आमचा एक प्रश्न त्यांनी सोडवला, आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून काय म्हटलं, उत्तर बरोबर आले. हो, पण त्यांचा एक प्रश्न आम्ही वर्गावर सोडवला होता. सगळ्यात आधी भाऊन केलं कोणी. आज पण माझ्याकडे पुरावा आहे. आता जर पुरावा दाखवला नाही ना तर भजन सोडून देईल. बरोबर म्हणलेच नाही गेलो. कोणी खरं कोणी समजलं याचं निरसन करायचं. कसं नाही का की तसे म्हणतात त्यांच्याकडे वेगळं असं. हो, नाही ते काय म्हणते, आम्ही पोरं उत्तर तुम्ही सांगत नाही तर तुमचं सांगा. अहो तुम्ही पण कसं आता पण बोलत ठेवलं दाखवा की हिंदू धर्माला संस्कार. तुम्ही सांगा, आमच्याकडे चुकवलं आम्ही 10 वेळा तुम्हाला सांगितलं. आमचं हे उत्तर आहे म्हणून सांगा दाखवलं. पण विनाकारण वाईट बोलायला आम्हाला काय कुत्र लावलंय का? तुमच्याकडून सुरुवात झाली म्हणून आमच्याकडून झाली. तुमच्याकडून झाली नसती तर आमच्याकडून झाली असती का? विनाकारण आम्ही वाईट बोलणार का? मला काय म्हणायचं आहे, मी मगाशी पण सांगितलं, तुम्ही लोकांना कला कौशल्य दाखवा. तुमच्याकडे किती कला आहे लोकांना बघू द्या. पाहुणे म्हणा, शेर मारा, आणि काय तुमच्याकडे शायरी असतील मारा. नाही आम्ही मारू, प्रवृत्ती नाही, पण भाषा आहे आधीची. भाषा कधीच करणार सांगतो. भारुड किती पण शिरकी म्हणू दे, आम्हाला त्याचा राग येणार नाही, अजिबात येणार नाही. आम्ही पण म्हणू, तुम्ही पण म्हणा, पण भारूड सोडून भारुडाच्या बाहेरच्या शब्द येतात ना, त्या शब्दांचा राग येतो. नाही ना, आपण जमून आणले ते, आणि ती सगळी एकच गावात. त्या विषयावर बोलू नका. त्यांनाही माहित आहे त्यांची 30 स्थळ आहे, आपली 30 स्थळ आहे. त्यांच्याकडे 4 गावचे आपल्याकडे आहे. त्याच्या विषयावर बोलत नाही. ज्याला कोणाला म्हणायला असेल मी शहाणा, तो शहाणा असू दे. पण एक करा, शास्त्राविषयी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पैसे कवित्व केले, उदय नाही. कारण ज्या ज्या लेखकांनी दिलं ते त्याचं उदय व्हायचं साधन म्हणून त्याला तटनिमीत वेगवेगळे लावून दिलं. आणि ते तुम्ही आम्ही वाचून बरोबर वाचण्यापेक्षा खरं म्हणायला शिकूया आणि एकमेकाचा आणि उत्तर देताना तुम्ही ते बरोबर बोलताय आमच्या चालूबारीमध्ये. तुमच्या मागे तुम्ही बोला, एखाद्या वाजता उडून घ्यायची सवय तुम्ही वर बोलवू नका. आणि वर बोलवत नाही, पण तुमच्या बोलताना बोलण्याची सुद्धा पद्धत असते बरं का. कसं आहे, पहिले वाहन इंद्रिय असं कळत, ज्याच्या शरीराला लागेल ते वळण आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे वळण लावू नका. ते राजू शरीर म्हणायचे म्हणले का माझ्या शरीराचे वळण आहे, त्यांना काय मी म्हणू शकतो का? उगीच कुठेतरी मी म्हणू नका. मी समाज कधीच चांगला नाही. त्यांना काय वाटलं, त्या माणसाला आम्ही कधी का वाईट बोलत नाही. त्यांना काय वाटलं की तुमची लाची बारी आपली आणि तुमची पहिली. बरोबर, आम्ही पहिलं सांगितलं होतं, ऐकून घ्या. त्यांना विश्वास नाही. त्यांना वाटलं की ही लाशला काय तसं आम्ही पाठीमाग लेंडोरी आम्ही शिवाय दिल्या. आता या सगळ्या आपण तुम्ही शेण खाला म्हणून आम्ही शेण खाला एवढी येली नाही. लेंडोरीवर शेवटची वारी आली त्यांनी शिव्या दिल्या. वैकुंठात यांना विमान न्यायला येणार बरं का, आणि आपल्याला नरकात जावं लागणार. मी आयोजकांना आल्याबरोबर सांगितलं होतं, त्यांनी जवळच आम्हाला 2 महिन्यांना बोलवलं आणि विचारलं बाबा बारेंचं काय करायचं. माझा दुपारचा पण विषय होता. आमचे मित्र आहेत राजू शरार, ते म्हणाले काय बाबा बारीचं करणार. पुन्हा आम्ही गेलो पुढे जाऊन करू करणार की बारीचं काय, पहिली केली नंतर केली, भजनच करायचं आहे. योगा एवढा आला
तुम्हाला मी मगाच्या मंदिरात पण सांगितलं, देवाच्या समोर सांगितलं. अचानक अपघाती निधन झालं किंवा अटॅक नाही झालं समजा, आणि आज ती डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये असताना देखील आम्ही आलो. देवाची जीत पाडायची नाही. आम्ही पुढे आलो असतो की, पण जवळजवळ 10 ते 15 माणसं त्या हॉस्पिटलला गेलेली काय माझी होती. त्यांना हे गावच थांबवलं नव्हतं, थांबावं लागलं. मगाशी त्यांचं काय म्हणणं आलं की तिथं तुम्ही थांबला, इथे थांबला. थांबलो होतो, रस्ताच माहित नव्हता, पण तुम्ही तरी आमच्या पुढे यायला पाहिजे नको. आम्ही जाणून दुसऱ्या बाजूसाठी आलो, अशातला भाग नाही. आम्ही आतापर्यंत तुमच्याबरोबर सामने कितीतरी केले, पहिलीच बारी केली, दुसरी घेतलेलीच नाही. महाराज मला एक फक्त बोलायचं आहे. मला कुणाला वाईट बोलायचं नाही महाराज. एका गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे, तुम्ही पण आम्ही पण. मी तुमच्याकडे फक्त बोट करतो असं समजू नका. आम्ही पण ते समजायला पाहिजे कोणती गोष्ट. तुमचा बरोबर येतो आणि बुवांना बोलतो, असले बुवा करण्यापेक्षा चले शेंगाने ऐकलेलं बरं का. आमचा दोरपाल येणार, तुमच्या बुवाला बोलणार. दोरपालांच्या वर भजन टाकून आपण काय करायचं? आपण कुठे जाणार? ही बसण्याची पद्धत नाही मला. दोरपाला नाही, दोरपाला बोलावं. बुवाला बोलायचा त्यांचा अधिकार नाही. बुवा होण्यासाठी काय लागतं मला सांगू का तुम्हाला? तर 2 मिनिटं वेळ जाईल. राजू महाराज तुम्हाला पण माहिती आहे, तुळशीराम महाराज तुम्हाला पण माहिती आहे. बुवा होण्यासाठी आपण कशा कशाचा त्याग केला तुम्हाला माहिती आहे? अंगामध्ये शर्ट घेतला नाही महाराज. शर्ट घ्यायला म्हणून घरात पैसे घेऊन जायचं, शर्ट फाटका असायचा काचेमध्ये, आणि येताना पुस्तक घेऊन यायचं. बायको म्हणायची शर्ट नाही घेतला, महाग होता म्हणून घेतला नाही म्हणायचं, आणि पुस्तक पोटात टाकून आणायचं. बरं का? एवढा त्याग केलाय तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा. माझा वडील स्वतः 20 रुपये मला नाश्त्याला देत होते. ते 20 रुपये मागले की शर्ट टाकायचे, 18 पैसे साठवायचे. वाईट वाटतात बोलायला, आणि आठवड्यातून एक पुस्तक घ्यायचं. बुवा होण्याला काय लागतं तुम्हाला माहिती आहे, मी सगळं सांगत नाही. एवढा त्याग करावा लागतो. आणि एखाद्या कालच्या पोराने यायचं आणि आपल्या आवडीच्या रस्त्याने पोहायचं. बरं का? हा, 1 मिनिट जरा. 1 मिनिट महाराज. कुणीही कुणाच्या आवडीचं राजकारण करू नका. मी तुम्हाला सांगतो, तो आपल्या ज्ञानोबारायांचा अपमान आहे, तुकाराम महाराजांचा अपमान आहे, नवे ज्ञानोबारांचा अपमान आहे. या गादीवर उभं राहायचं आपल्या राजकारण नाही महाराज. असं करू नका बजाल कोणी. आतापर्यंत झाली ती झाली. तुम्हाला हात सोडून मला सांगतो मी, कुठल्या गोवाकडे बोलता कोणाला होण्यासाठी बरंच काय लागतं. ऐका जरा. बराच आपण त्याग केलेला आहे पोहण्यासाठी. ऐका, पंढरपूरच्या वाऱ्या करतो आपण, कशासाठी करतो? भजना घेतो, कशासाठी करतो? कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, लोकांना काहीतरी मिळावं. त्यांचं म्हणणं आहे, खोटं बोलतो तुम्ही. वाऱ्या कशाला करता? 1 मिनिट महाराज, मला बोलू द्या. आपण हे कशासाठी करतो? वेळे वाकडे गायनं, संकेत आपण असे करून भलत्या मिश्र ढगायचं स्मरण, परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करत असेल. परीस असाय मला परीस प्रेमाला जरी लोकांना लावलं तरी ते सोनं बनवतो. रागाने फेकून मारणार लोकांना ते सोनं बनवतो. आपल्या मुखानं राम नाम जरी वेळेवर लागलं ना तरी जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो, वेळेवाकडे भजन करू नका, एखाद्याच्या आवडीचं राजकारण करू नका. आणि इथून पुढं भजन जर करायचं असेल तर चांगलं करा, त्यापेक्षा आमच्या बरोबर सामना घेऊ नका. आम्हाला असलं भजन आवडत नाही. ऐका जरा. मगाशी शामराव महाराज काय म्हणले? मी आतापर्यंत कोणाचं नाव घेतलं पण त्यांचं घेतो. आता समोर उभे राहून छाती ठोक बनले म्हणले, या माईक समोर आर मी एकटा बाहुड म्हणतोय म्हणून माझ्या समोर किती म्हणतो. काय येतं तुम्हाला? बाहुडच ना. बघा तुम्हाला नक्की येतं काय? फक्त बाहुड. आम्हाला येत नाही बाहुड, आम्ही दुसरे काहीतरी करतोच ना. काय वाजवतो? वाजवतोच ना. पण भजनात तर आपण बसतो नाही, कुणाला तरी काहीतरी येत. म्हणून मी कोणतरी असं म्हणू नका. अहंकारानं नसू नका कुणी. मी आमच्याही मंडळाला सांगतो, तुमच्याही मंडळाला सांगतो. आणि मला वाटतं ह्या वर्षात भरपूर आपली भजनं झाली. आता आम्ही काही भजन घेणार नाही. जवळजवळ ह्या वर्षाचं मला वाटतं शेवटचं भजन संपवावं लागेल. बरं का? कारण त्याचा पावसाळा चालू झाला. फायनल मध्ये सांगितलं ना. नाही, पावसाळा चालू झाला. आमच्या धंद्याचं पण शिकण हे चालू असतं. तेव्हा मी सांगतो महाराज जरा शांत बसा. अख्ख्या वर्षामध्ये आमच्याकडून काही वेडेवाकडे शब्द तुम्हाला गेले असतील, तुमच्याकडून काही आम्हाला आले असतील, तुम्ही क्षमा मागू नका.
पण मी मनाचा मोठेपणा करून सांगतो 500 आम्ही एकत्र जमलोय. आमच्या त्या कुणाकडून तरी चुकीचा शब्द गेला असेल त्याची सगळ्यांची क्षमा आहे. एका वर्षाची झालेली पूर्ण सेवा तुम्हा सर्व मायबापाच्या चरणावर साधू संतांच्या चरणावर या देवीच्या चरणावर सगळ्यांच्या चरणी अर्पण करून आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. चांगलं विठ्ठल महाराज हॅलो हॅलो राजेंद्र शेलार आणि विठ्ठल महाराज तुम्ही दोन्ही पण आहे. माऊली राजू हे राजू तुम्ही दोन्ही पण आहे. शांती बाबा एकनाथ महाराज बारूड भजन केलं. तुम्ही नाथांचं बारूड केलं का बरोबर सांगा बरोबर करा. तुम्ही दोघांना नाथांचं बारूड केलं का? तुम्ही नाथांचं बारूड केलं का? शांती बाबा एकनाथ महाराज आम्ही नाथांचं बारूड केलं. तुम्ही केलं का नाथांचं बारूड केला? तुम्ही टाळा आहे विना आहे शंकराचा त्रिशूळ आहे मला तुम्हाला महाराज विना आहे त्यांच्याकडे बघून तरी बंद केली का तुम्ही? त्यांची तर तुम्ही लाज लागली का? त्यांचा अपमान केला तुम्ही. त्यांच्याकडे बघून तरी त्रिशूळाकडे बघून विनेकडे बघून तरी बंद केली पाहिजे. काय बोलताय तुम्ही? कुठं बोलताय? तुका म्हणत आणि विना धाडलेली निशाणी खरे कोण सज्जन आहे. भगवान शंकर त्रिशूळ आहे. त्रिशूळाचा विचार करा आणि नंतर भजन करा. काहीतरी करू नका. गालबोडला बंद करा. अशी भजन तालुक्याला सांगतो सगळ्या तालुक्याला सांगतो. नाथांचं बारूड करा. शांतीप्रभा एकनाथ महाराज संत म्हणाला शांतीप्रभा एकनाथ महाराज आणि महाराज तुला शांतीप्रमाणे त्याचं भजन तुम्ही करताय. इंद्रगिरी संप्रदायाचं भजन करताय. विचार करा. आपल्याला गालबोट लागेल असं करू नका. महाराज बसणारी सुरुवात केली ना ज्ञानराज दादा महाराज तुमच्या दोघांचे पण पडद्यावरती गुरु आहे सद्गुरू आहे तुमच्या दोघांचे. दादा वरती होते. दादा काय बोलत सांगण्यात अर्थच व्हायला नाही. दादा म्हटलं दोघं पण माझंच शिष्य आहेत. भजन अशी होत्यात का? एकामेकाला तोडून बोलणं आणि भजनापुरतं मर्यादित राहते का? ज्यांनी लिवलं त्याला गर्व नाही. जे लिवले ते निघून गेले संत झाले. तुम्ही संत होणार का? त्यांनी लिवलेला आपण पाठांतर करतोय. पाठांतर करून लोकांना म्हणून दाखवतो म्हणून आपण संत झालो का? कोणाला होता पण येणार नाही होणार पण नाही. एकामेकाला तोडून बोलू नका. कोणाची नावं घेऊ नका बोलतात. दोघांनी पण अर्थ घ्या भजन चांगली दोघांनी पण घ्या. एकत्र संपले बाहेर संपले ना. आता काय अर्थ घ्यायचे बाकीचं काय खरं खोटं गेलं टाकात विचारतो फक्त मी. तुम्ही मला वाद घालायचं नाही. मला कुठं वाद घालायचं शिपूट मला फोडायचं नाही लावलं. बाकी खरं खोटं सगळं ढगात गेलं ना. जाऊ दे सोडून द्या. धन्यवाद. हा